होळीचा रंग, प्रेम, द्वेष आणि नव्या सुरुवातीची गोष्ट. प्रकरण 1. गावातली होळी. माळेवाडी हे लहानसं, निसर्गरम्य गाव. गावकऱ्यांच्या एकत्र सण साजरे करण्याच्या परंपरेमुळे हे गाव प्रसिद्ध होतं. फाल्गुन महिन्यातली होळी म्हणजे गावातली सर्वात मोठी धामधूम. पण यावर्षीची होळी वेगळी होती. शंकरराव पाटील आणि जोशी कुटुंब यांच्यात गेल्या 3 वर्षांपासून कटुता होती. तंटा अगदी साध्या गोष्टीवरून झाला होता. शंकररावांच्या शेताच्या पाण्याचा प्रवाह जोशींच्या शेतात जात होता. मग एकमेकांना दोष देण्याचा, बोलण्यात कटुता येण्याचा आणि होळीच्या उत्सवात दुरावा निर्माण होण्याचा सिलसिला सुरू झाला. यावर्षी गावातल्या तरुणांनी ठरवलं की यंदाची होळी फक्त रंगांची नाही, तर मनामधल्या कटुतेचीही होळी असली पाहिजे. प्रकरण 2. होळीच्या तयारीत बदल. गावाच्या चौकात होळी उभी राहत होती. परंपरेनुसार होळी पेटवताना गावातले 2 प्रमुख कुटुंब पुढे येऊन होळीला अग्नी लावत. पण गेल्या काही वर्षांपासून जोशी आणि पाटील कुटुंब वेगवेगळे बसत, एकमेकांशी बोलतही नव्हते. यावेळी गावाच्या सरपंचांनी घोषणा केली, यंदाची होळी फक्त लाकडांची नाही, तर वैराचीही असावी. जोशी आणि पाटील कुटुंबांनी एकत्र येऊन होळी पेटवली पाहिजे. हे ऐकताच दोन्ही कुटुंबातील सदस्य गप्प झाले. पाटीलांच्या मनात राग आणि अभिमान होतं, तर जोशींना भूतकाळातल्या गोष्टी आठवत होत्या. पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी विचार केला. प्रकरण 3. जुन्या आठवणींचा धूर. होळीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गाव चौकात जमलं होतं. ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण सुरू होती. पण सगळ्यांच्या नजरा पाटील आणि जोशी कुटुंबांकडे लागल्या होत्या. शंकररावांनी आपल्या मुलाला, राघवला, संकेत दिला. राघवने पुढे जाऊन जोशींच्या मुलीला, अनघाला, साथ घातली. ते दोघं लहानपणापासून चांगले मित्र होते, पण कुटुंबांच्या वादामुळे त्यांच्यात दुरावा आला होता. अनघाने क्षणभर विचार केला आणि नंतर राघवच्या हातात हात दिला. हे पाहून गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. शेवटी मोठ्या माणसांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणींचे प्रतिबिंब होतं. कधी काळी एकत्र खेळलेले दिवस, आनंदाने साजरे केलेले सण आणि एकमेकांना दिलेली साथ. शेवटी दोघांनीही पुढे येऊन होळीला अग्नी लावला. जशी ज्वाळा वर गेली तशी जुन्या कटुतेची राख झाली. प्रकरण 4. रंगलेली सकाळ. दुसऱ्या दिवशी सकाळी रंगपंचमी सुरू झाली. गावभर पांढऱ्या कपड्यांत लोक धावत होते. सगळ्यांच्या हातात रंग होते. पण सर्वात मोठा आश्चर्याचा क्षण तेव्हा आला, जेव्हा जोशींनी स्वतःहून पाटलांना गुलाल लावला. गावकऱ्यांनी जल्लोष केला. आज खरंच केवळ रंगांची नाही, तर मनांतील कटुतेचीही होळी झाली होती. राघव आणि अनघा हसत होते, कदाचित नव्या नात्याच्या शुभेच्छा देत. आणि अशा प्रकारे माळेवाडीने यंदा खरी होळी साजरी केली, वैराची राख आणि मैत्रीचा गुलाल.